हॅलो, तर तुम्हाला माहिती आहे सिटीला किती दिवस बाकी राहिले आहेत? हो, फक्त 4 महिने. हो माहिती आहे, कमी आहे, पण एवढं पण कमी नाही की तुम्ही सीयूपी व्हीजीटी सारखे टॉपचे कॉलेजेस मिळवू नाही शकणार. तर आय नो मोस्ट ऑफ यू पीपल सध्या कोणत्या स्टेटमध्ये आहे. कंटिन्यू अभ्यास करणं बोर होत आहे, मनच नाही लागत आहे किंवा स्कोर इम्प्रूव्ह नाही होत आहे. व्हॉट एव्हर मे बी द रिझन, पण गिव्ह करणार ऑप्शनच नाही तुमच्याकडे. मग सीईटीच्या आधीची लाईफ असो किंवा सीईटीच्या नंतरची लाईफ असो. हो, पण डिफरन्स खूप जास्त असणार आहे तुमच्या आणि तुमच्या फ्रेंड्सच्या लाईफस्टाईलमध्ये. डिपेंड्स की तुम्हाला कोणतं कॉलेज भेटतंय, तुमच्या फ्रेंडला कोणतं कॉलेज भेटतंय. कारण सध्याच्या रिसेशनच्या टाइममध्ये जेव्हा बाकी कॉलेजेसचे ॲव्हरेज पॅकेजेस 3 ते 4 लाखावर ओढून बसले आहेत, तिथे सीएपी आणि व्हीजीटी सारख्या टॉप कॉलेजेसचे ॲव्हरेज पॅकेजेस 8 ते 10 लाखापर्यंत आहे बाकी ब्रांचेससाठी, आणि सीएसआयटीसाठी तर 15 ते 20 लाखापर्यंत पण जात आहेत, ज्यावर आपण डिस्कशन करणारच आहोत समोर. तर जसं प्रत्येक रात्रीनंतर दिवस असतोच, तसंच प्रत्येक हसलिंग फेज नंतर एक चांगला टाइम असतोच. तर आता तुमच्या हाती आहे की तुम्हाला 4 महिन्यानंतर तुमची लाईफ कशी पाहायची आहे. तर चॉईस इज युअर्स. तुम्हाला स्ट्रगलिंग फेज तुमचा आता पाहिजे हे 4 महिने, या 4 महिन्यानंतर 4 वर्ष. तर सीईटीचं प्रिपरेशन सुरू करण्या अगोदर तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की आजच्या कठीण टायमामध्ये, रिसेशन सारख्या टायमामध्ये तुम्हाला सीईपी आणि व्हीजीटी सारखे टॉप कॉलेजेस मिळवणंच का एकमात्र ऑप्शन आहे. तर वन ऑफ द रिझन इज ॲव्हरेज पॅकेजेस. जिथे आजच्या टायमामध्ये बाकी कॉलेजेसचे ॲव्हरेज पॅकेज जिथे 3 ते 4 लाखावर अडून बसले आहेत, तिथे सीईपी आणि व्हीजीटी सारखे कॉलेजेसचे ॲव्हरेज पॅकेज 8 ते 12 लाखापर्यंत आहे, ऑल ऑफ द ब्रांचेस कंबाईंड जेव्हा आपण पाहतो. आणि इफ यू आर टॉकिंग अबाउट फक्त सीएस आणि आयटी, तर त्यांचे ॲव्हरेज पॅकेजेस तर 15 ते 20 लाखापर्यंत जात आहे सध्याच्या टाइमला. सो नाव कमिंग टू इंटर्नशिप्स, तर बाकी कॉलेजेसमध्ये इंटर्नशिपचा तर विषयच नाही आहे. म्हणजे इट इज टू डिफिकल्ट टू गेट अ गुड इंटर्नशिप जर तुम्ही बाकी लोअर कॉलेजमध्ये आहे तर. बट ऑन द अदर हँड, जर तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये आहे, तर जर तुम्ही चांगला अभ्यास करत आहे, तर तुम्हाला खूप चांगली इंटर्नशिप भेटण्याची ऑपॉर्च्युनिटी आहे. कारण इट कॅन पे यू अराउंड 1 लाख किंवा 2 लाख पर मंथ. तर ते तुम्ही आरामात काढू शकता इथे. बाकी तुमच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी पण एवढे क्लब्स अँड कमिटीज तुम्हाला बाहेर कोणत्याच कॉलेजमध्ये नाही भेटणार. कारण तुम्हाला घडवणं किंवा तोडणं हे तुमच्या फ्रेंड सर्कलच्या हाती असते, आणि तेवढं तुम्हाला स्मार्ट फ्रेंड सर्कल इथे या कॉलेजेसमध्ये भेटणार, तेवढी मी गॅरंटी करू शकतो. तर असे खूप काही कारण आहेत, मी मोजवत जाणार, तुम्ही ऐकत जाणार, आणि हा नेव्हर एंडिंग लूप आहे. आणि म्हणूनच हा तुमचा लास्ट मोटिवेशनल व्हिडिओ असायला पाहिजे. कारण तुमचं मोटिवेशन आता हे असायला पाहिजे की भाई, वी डोंट हॅव एनी अदर ऑप्शन बट टू गेट इन टू टॉप कॉलेजेस लाईक सीयूपी आणि व्हीजीटी आहे. तर आता तुम्ही इकडे तिकडे फिरणं विसरून जा. म्हणजे हा मोटिवेशनल व्हिडिओ पाहू दे, तो मोटिवेशनल व्हिडिओ पाहू दे. कारण तुमच्याकडे एकच ऑप्शन आहे की भाई, वी हॅव टू गेट इन टू टॉप कॉलेजेस लाईक सीयूपी अँड व्हीजीटी आहे. कारण तुमचं जेवढं चांगलं कॉलेज असणार ना, डेफिनेटली तेवढं चांगलं प्लेसमेंट असणार. कारण तोच म्हणजे प्रोपोर्शन तोच आहे की तुम्ही जेवढं चांगल्या कॉलेजमध्ये आहेत, जेवढं टॉपमध्ये राहत आहे, तेवढं तुम्हाला चांगलं कंपनी भेटणारच आहे. आणि म्हणूनच हा तुमचा लास्ट मोटिवेशनल व्हिडिओ असायला पाहिजे. कारण तुमचं मोटिवेशन आता हे असायला पाहिजे की भाई, वी डोंट हॅव एनी अदर ऑप्शन बट टू गेट इन टू टॉप कॉलेजेस लाईक सीयूपी आणि व्हीजीटी आहे. तर आता तुम्ही इकडे तिकडे फिरणं विसरून जा. म्हणजे हा मोटिवेशनल व्हिडिओ पाहू दे, तो मोटिवेशनल व्हिडिओ पाहू दे. कारण तुमच्याकडे एकच ऑप्शन आहे की भाई, वी हॅव टू गेट इन टू टॉप कॉलेजेस लाईक सीयूपी अँड व्हीजीटी आहे. कारण तुमचं जेवढं चांगलं कॉलेज असणार ना, डेफिनेटली तेवढं चांगलं प्लेसमेंट असणार. कारण तोच म्हणजे प्रोपोर्शन तोच आहे की तुम्ही जेवढं चांगल्या कॉलेजमध्ये आहेत, जेवढं टॉपमध्ये राहत आहे, तेवढं तुम्हाला चांगलं कंपनी भेटणारच आहे. तर मोटिवेट होणं अलग गोष्ट आहे आणि ऍक्च्युअल मध्ये प्रिपरेशन स्टार्ट करणं अलग गोष्ट आहे. तर त्यासाठी तुम्हाला सीईटीचा करंट पॅटर्न पण माहिती असणं गरजेचं आहे. सो नो डाऊट सीईटीची डिफिकल्टीनेस जी आहे ती वाढतच आहे, दिवसेंदिवस वाढत जात आहे. तर तुम्ही जर 3-4 वर्ष आधी प्रिव्हियस इयर पेपर सॉल्व्ह करून पाहताय प्रॅक्टिससाठी, तर यू शुड कीप इट इन माइंड की भाई, यापेक्षा आपला पेपर डिफिकल्टीनेस मध्ये खूप जास्त असणारच आहे. तर त्या हिशोबाने तुमची प्रिपरेशन असायला पाहिजे. कारण आमच्या वेळी मला जो पर्सेंटाईल 160-170 मार्क्स स्कोअर करून भेटला होता, तुम्हाला जर तेवढेच पर्सेंटाईल पाहिजे आताच्या टाइमला, तर तुम्हाला 130-140 मार्क्स करून भेटून जाणार. दिस इज बिकॉज डिफिकल्टी लेवलच एवढी वाढून ठेवली आहे सीईटीच्या पेपरची की 160-170 स्कोअर करणं खूप जास्त डिफिकल्ट झालं आताच्या टाइमला. आता मग त्यासाठी सोल्युशन काय? तर सोल्युशन हेच आहे की जर सीईटीची लेवल जर त्यांनी जेई मेन्स पर्यंत घेऊन जात आहेत, तर आपण आपली प्रिपरेशनची लेवल पण जेई मेन्स पर्यंत घेऊन जाऊ. आता हे कसं करणार आपण? तर आता आपण काय करणार की जेई मेन्स लेवलचे जे बुक्स आहेत, फॉर एक्झाम्पल सिंगेज फॉर मॅथ्स, एच सी वर्मा फॉर फिजिक्स आणि MS चव्हाण फॉर केमिस्ट्री, तर वगैरे वगैरे ह्या ज्या बुक्स आहेत, तर ह्या आपण सॉल्व्ह करू शकतो. आणि त्यासोबतच महत्वाचं आहे की आपण जेई मेन्सचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पण सॉल्व्ह करून पाहू. कारण ऑनेस्टली सांगतो, जे आपण सीईटीचे पेपर्स निघतात, तर सीईटी वाले नाही बनवत स्वतः एवढे डिफिकल्ट क्वेश्चन्स नाही बनवत, एवढा कष्ट नाही घेत. ते काय करणार की जे जेई मेन्सचे प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन्स आहेत चांगल्या लेवलचे, ते आपल्याला सीईटी पेपरमध्ये उतरवणार. तर इफ यू हॅव ऍटलीस्ट सॉल्व्ड जेई मेन्सचे इम्पॉर्टंट टॉपिक्स जे आहे, इंटिग्रेशन वगैरे, जे काही तुम्हाला डिफिकल्ट जात आहे, जे काही तुम्हाला वाटत आहे की यामध्ये डिफिकल्ट क्वेश्चन्स येऊ शकतात, तर तुम्ही ऍटलीस्ट ते क्वेश्चन ते जेई मेन्सचे तरी करून जा. का बरं की त्याच लेवलचे क्वेश्चन सीईटी मध्ये येणारच आहेत. बिसाइड्स आय हॅव 2 इम्पॉर्टंट अनाउन्समेंट्स टू मेक. तर पहिली अशी आहे की आता तुमच्याकडे टाइम खूप कमी आहे आणि करायला खूप काही आहे आणि गाईड करायला पण तुमच्याकडे कोणीच नाही आहे. तर डोंट वरी, आता तुमच्यासोबत असणार आहे मी आणि माझ्यासोबतच असणार आहे MSTCT टॉपर्स या वर्षीचे.
जे की टॉप कॉलेजेसमध्ये आहे, सीओपी आणि व्हीजीटी सारख्या, आणि दॅट टू इन टॉप ब्रांचेस. तर आपण एक कम्युनिटी बनवणार आहोत ज्यावर तुम्हाला लाईव्ह मेंटरशिप भेटणार, फ्री मेंटरशिप भेटणार, ज्यावर आपण रिसोर्सेस शेअर करत जाऊ, रोडमॅप शेअर करत जाऊ, फॉर्म्युला शीट, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि खूप काही. आणि दुसरी इम्पॉर्टंट अनाउन्समेंट अशी आहे की मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आता स्टोरी टाइम व्हिडिओज, ज्यामध्ये मी शेअर करणार माझे आणि माझ्या काही मित्रांचे इंटरेस्टिंग एक्सपिरियन्सेस, इंटरेस्टिंग गोष्टी, मग ते रिलेटेड असो मे बी अकॅडमिक्स, प्लेसमेंट किंवा लव्ह लाईफ रिलेटेड जे काही असणार. आणि आय एम प्रिटी शुअर की तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे ते. तर 4 महिने आता आपण असं सोबत राहू, तुमची जोपर्यंत सीईटी होत नाही, म्हणजे त्यानंतर पण आपण सोबत राहणारच आहोत. पण हे 4 महिने आपल्याला खूप चांगल्याने अभ्यास करायचा आहे आणि सोबत सीईटी क्रॅक करायची.